नमस्कार. आज आपण एका अशा जीवाच्या जगात जाणार आहोत जो दिसतो लहान पण ज्याचं काम आहे प्रचंड मोठं. हो, बरोबर ओळखलं. आपण बोलतोय मधमाशीबद्दल. चला तर मग बघूया काय दडलंय या अद्भुत दुनियेत. सुरुवातच करूया एका जबरदस्त विचाराने. असं म्हणतात की अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते, जर मधमाशी पृथ्वीवरून नाहीशी झाली तर माणसाला जगायला फक्त 4 वर्ष उरतील. विचार करा, एका वाक्यातच या विषयाची गंभीरता किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला वाटतं मधमाशी म्हणजे एकटी, पण नाही. ती कधीच एकटी नसते. ती राहते एका प्रचंड मोठ्या शिस्तबद्ध कुटुंबात, ज्याला आपण म्हणतो वसाहत. आणि हे कुटुंब म्हणजे कसं माहितीये? हजारो सदस्य, पण काम करतात जणू काही ते एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. तर मग या पोळ्याच्या आत नक्की काय चालतं? कोण कोण असतं यात? चला बघूया त्यांच्या या सामाजिक रचनेचं रहस्य. या वसाहतीत सगळ्यात महत्वाची, अर्थात राणी माशी. ती फक्त आकारानेच मोठी नसते तर अख्ख्या वसाहतीचं अस्तित्व तिच्यावर अवलंबून असतं. तिच्या शरीरातून एक खास गंध बाहेर पडतो, ज्याला फेरोमोन म्हणतात. आणि याच गंधामुळे अख्खी वसाहत एकजूट राहते. कमाल आहे ना? बरं, राणीनंतर येतात नरमाशा. यांचं आयुष्य तसं लहानच आणि त्यांच्या आयुष्याचं ध्येयही ठरलेलं असतं. फक्त एकच, नव्या राणीशी संयोग करणं. आणि एकदा का ते काम झालं की त्यांचं जीवनकार्य संपतं. आणि आता या वसाहतीचा खरा कणा, ज्यांच्याशिवाय काहीच शक्य नाही, त्या म्हणजे कामकरी माशा. या सगळ्या मादी असतात आणि जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत त्या न थकता काम करत राहतात. पोळं स्वच्छ ठेवणं असो, लहान पिलांना सांभाळणं असो किंवा मध गोळा करणं असो, सगळी कामं याच करतात. या कामकरी माशीचं आयुष्य खूप इंटरेस्टिंग असतं. तिची एक प्रॉपर करिअर असते, म्हणजे तिचं काम तिच्या वयानुसार बदलत जातं. सुरुवातीला ती स्वच्छता कर्मचारी असते, मग ती बनते दाई, पिलांना खाऊ घालणारी. त्यानंतर आर्किटेक्ट, मेणाचे ते सुंदर षटकोनी कप्पे बनवणारी. मग ती बनते सैनिक, पोळ्याचं रक्षण करणारी. आणि सगळ्यात शेवटी ती बाहेर पडून फुलं आणि मध गोळा करायला जाते. किती शिस्तबद्ध. ठीक आहे, तर ह्या 3 प्रकारच्या माशा असतात हे कळलं. पण यांचा जन्म आणि विकास कसा होतो? चला तेही पाहूया. इथे एक प्रश्न नक्कीच पडतो नाही का? जर कामकरी माशा सुद्धा मादीच असतात, तर मग त्यांच्यापैकीच एखादी राणी का नाही बनत? म्हणजे राणी माशीमध्ये असं वेगळं काय असतं? ह्याचं उत्तर दडलंय एका खास, जणू काही जादुई पदार्थात. ह्याला म्हणतात रॉयल जेली. हा इतका पौष्टिक पदार्थ असतो की ज्या अळीला तो आयुष्यभर खायला मिळतो, तीच पुढे जाऊन शक्तिशाली राणी बनते. म्हणजे सगळा खेळ आहाराचा आहे. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, राणी बनायला फक्त 15 दिवस लागतात, तर कामकरी माशीला 21 दिवस आणि नर माशीला तर तब्बल 24 दिवस. म्हणजे फक्त आहार बदलल्यामुळे विकासाचा वेग किती बदलतोय बघा. आपल्याला वाटतं मधमाशी म्हणजे फक्त मध, पण नाही. त्यांचं काम याच्या खूप खूप पलीकडे आहे. खरं तर त्या आपल्या पर्यावरणासाठी आणि आपल्या अन्नासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. जरा हा आकडा बघा, $117 अब्ज एवढी प्रचंड किंमत आहे कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनाची दरवर्षी. आणि यातला सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल? अर्थात आपल्या मधमाशांचा. ह्याचा सोपा अर्थ काय? तर आपल्या जेवणाच्या ताटातला प्रत्येक तिसरा घास, प्रत्येक तिसरा घास हा मधमाशांच्या कष्टांमुळेच आपल्याला मिळतो. विचार करा, त्या नसतील तर आपल्या अन्नसुरक्षेचं काय होईल? हे समजून घेण्यासाठी डाळिंबाचं उदाहरण घेऊया. डाळिंबामध्ये नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात. आता फळ लागायचं असेल तर नर फुलातले परागकण मादी फुलापर्यंत पोहोचायला हवेत. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. ती जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसते, तेव्हा तिच्या न कळत हे परागकण वाहून नेले जातात. तिच्याशिवाय डाळिंब लागणारच नाही. इतकं साधं आणि इतकं महत्वाचं आहे हे. पण एक वाईट बातमी आहे. मानव आणि मधमाशांमधलं हे महत्वाचं नातं आज धोक्यात आलंय. जगभरात मधमाशांची संख्या खूप वेगाने कमी होतीये आणि ही चिंतेची गोष्ट आहे. यामागे कारणंही अनेक आहेत. आपण शेतीत जी विषारी कीटकनाशकं वापरतो ती थेट त्यांच्या नर्व्हस सिस्टमवर हल्ला करतात. क्लायमेट चेंजमुळे फुलांच्या येण्या-जाण्याचा वेळ बदलतोय आणि जंगलतोड करून आपण त्यांची घरच नष्ट करतोय. पण या सगळ्या धोक्यांमध्ये एक असा शत्रू आहे जो या कथेचा खरा विलन आहे.
त्याचं नाव आहे वरोआ माइट. हा एक छोटासा परजीवी आहे जो मधमाशीच्या अंगाला चिकटतो आणि तिचं रक्त शोषून तिला आतून पूर्णपणे कमजोर करून टाकतो. आणि यामुळे अख्खीच्या अख्खी वसाहत काही दिवसांतच नष्ट होऊ शकते. ठीक आहे, परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळं संपलंय. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सगळे मिळून या लहानशा पण अत्यंत महत्त्वाच्या जीवनसाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. आणि हे करणं खूप सोपं आहे. आपल्या बागेत, आपल्या बाल्कनीमध्ये मधमाशांना आवडतील अशी स्थानिक फुलं लावा. आपल्या झाडांवर रासायनिक कीटकनाशकं फवारणं टाळा. उन्हाळ्यात त्यांच्यासाठी एका छोट्या भांड्यात थोडं पाणी ठेवा. आणि हो, स्थानिक मधपाळ्यांकडून मध विकत घ्या म्हणजे त्यांनाही पाठिंबा मिळेल. शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारूया. मधमाशा आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, हे तर आता आपल्याला कळलंच आहे. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक आहोत का? आपण त्यांच्यासाठी काही करतोय का? यावर नक्की विचार करा.